हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपलं पारंपरिक आपट्याचं पान. तर तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे आपट्याच्या पानांचं महत्त्व. तर तेच मी आज रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपट्याचं पानाचं ड्रॉइंग मी ना वहीत काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरती OHP शीट ठेवून ना मी अशी 4 पानं बनवून घेणार आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला जर ड्रॉइंग अगदी साधं सिंपल आहे आपट्याचं पान, तर तेच खूप सुंदर बनून तयार होत आहे. तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका आणि कमेंट पण करत चला, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील ते पण मला समजतील आणि त्याच्यावर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. तर आता आपट्याचं पान मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर ना फेविकॉल घ्यायचा आहे अर्ध आणि अर्ध पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच की 50% फेविकॉल 50% पाणी घेऊन छान एक मिश्रण बनवायचं आहे. तर ना या आपट्याच्या पानांमध्ये ना तुम्ही शेडिंग सुद्धा करू शकता, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन असं मिळून. तर माझ्याकडे लाईट ग्रीनच कलर आहे. सो मी अगदी जसं पान असतं अगदी तसंच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. याला कुठलेही म्हणजे बॉर्डर वगैरे करणार नाही मी, फक्त रांगोळी ह्याच्यावरती टाकणार आहे आणि खूप खूप सुंदर बनून तयार होतं. अगदी काही मिनिटातच बनून तयार होतं. ह्याला काही जास्तीची वेळ लागत नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल, आयडिया पण येईल. तर माझा पहिला लेअर कंप्लीट झालेला आहे आणि तो सुद्धा मी छान असा सुकू दिलेला आहे. आता इथं दुसरं लेअर करायला घेत आहे मी. दुसरा लेअर पण मी सगळी पानं बनवून घेणार आहे छान अशी आणि ते सुद्धा 20 मिनिटं सुकू देणार आहे मी. तर आपट्याच्या पानांना दुसरा लेअर सुद्धा देऊन 20 मिनिटं छान असं सुकू दिलेलं आहे. बघू शकता किती कलर छान आलेला आहे आणि आपलं पूर्ण रांगोळी त्याच्यावरती सेट सुद्धा झालेली आहे. तर अजून त्याच्यामध्ये छान क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी म्हणून मी ह्याच्यावरती ना सरस्वती यंत्र काढत आहे. तर सरस्वती यंत्र सुद्धा अगदी सोपं आहे आणि हलक्या हाताने काढायचं, खूप खूप सुंदर दिसतं ते सुद्धा. आणि अशीच जरी पानं ठेवली फक्त हळदी कुंकू रांगोळी वगैरे ठेवून, तर खूप खूप सुंदर दिसते ते सुद्धा. पण मी ह्याच्यावरती सरस्वतीचं यंत्र काढलेलं आहे आणि सरस्वती यंत्र अगदी सहज सोपं आहे, कुणालाही काढता येऊ शकतं ते. तर सरस्वती यंत्र काढून ना मी साईडला हळदी कुंकू म्हणून रांगोळी लाल आणि पिवळी ठेवलेली आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत. तर खूप सुंदर आपलं पान बनून तयार झालेलं आहे. तर फायनली आपट्याची पानं आपली तयार झालेली आहेत आणि फायनल लुक त्यांचा असा आलेला आहे. कशी दिसतात कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.